एका गावात आनंदराव नावाचे एक वृद्ध शेतकरी आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई हे दोघे राहत होते. आनंदरावांनी आयुष्यभर अहोरात्र कष्ट करून पोट बांधून 10 एकर सुपीक जमीन घेतली आणि शहरामध्ये एक मोठं दुमजली असं घर बांधलं. त्यांना 2 मुलं होती, रमेश आणि सुरेश. दोघांची लग्ने झाली होती आणि त्यांना आपापले संसार होते. परंतु जसे जसे आनंदराव आणि पार्वतीबाई हे वयोवृद्ध होत गेले तसतसे घरामध्ये वाद सुरू झाले. दोन्ही सुनांना सासू सासऱ्यांचा सांभाळ करणं हे एक मोठं ओझं वाटू लागलं. रोज सकाळी जेवणावरून, औषधाच्या खर्चावरून आणि सेवेवरून घरामध्ये भांडणं व्हायची. एके दिवशी रमेश आणि सुरेश यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आता आईवडिलांना कायमचं वेगळं करायचं आणि संपत्तीची वाटणी करून घ्यायची. त्या रात्री दोन्ही मुलांनी आनंदरावांना दिवाणखान्यात बोलावलं. रमेश उद्धटपणे म्हणाला, बाबा, आता आमचे विचार जुळत नाही. रोजची कटकट नको म्हणून आम्ही ठरवलं आहे की घराची आणि शेताची अर्धी अर्धी वाटणी करायची. सुरेश पुढे म्हणाला, हो बाबा, आणि मुख्य म्हणजे तुमच्या दोघांपैकी आई एकाकडे राहील आणि बाबा हे दुसऱ्याकडे राहतील, किंवा तुम्ही दोघे आलटून पालटून 4-4 महिने आमच्याकडे राहायचं. औषधाचा खर्चही आम्ही अर्धा अर्धाच करणार. आपल्याच रक्ताच्या मुलांचे हे निर्दयी शब्द ऐकून पार्वतीबाईंच्या मात्र डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या मुलांसाठी आपण पूर्ण आयुष्य वेचलं ती मुले आज आई वडिलांचीही कपड्यासारखी वाटणी करत होती. आनंदराव मात्र अगदी शांत होते. त्यांनी आपल्या पत्नीचा हात हातात घेतला, एक खोल श्वास घेतला आणि मुलाकडे पाहून म्हणाले, ठीक आहे मुलांनो, तुम्हा दोघांना जर वाटणीच हवी असेल तर माझी काही हरकत नाही. उद्या सकाळी गावच्या पंचायतीसमोर मी शेताची आणि घराची अधिकृत वाटणी करून देईल. दोन्ही मुलांच्या आणि सुनांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. पण तितक्यात आनंदराव अत्यंत गंभीर आवाजात पुढे म्हणाले, पण माझी एक अट आहे. ही वाटणी तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही माझी ही अट मान्य कराल. रमेश हसून म्हणाला, सांगा ना बाबा, कसली अट? आम्ही कोणतीही अट मान्य करायला तयार आहोत. आनंदरावांनी कपाटातून एक जुनी धुळीने भरलेली लाकडी पेटी बाहेर काढली. ती पेटी टेबलावर ठेवून ते म्हणाले, माझी अट अशी आहे की या पेटीमध्ये मी आयुष्यभर जमा केलेले माझे सर्व बँक पेपर्स, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि माझ्या संपत्तीची सर्व मूळ कागदपत्रे आहेत. जमिनीची आणि घराची वाटणी निश्चितच अर्धी अर्धी होईल, पण जो मुलगा माझ्या आणि तुझ्या आईच्या आयुष्यातील मागील 40 वर्षाच्या कष्टाची आणि खर्चाची परतफेड करेल त्यालाच या पेटीतील माझी सर्व जमापुंजी आणि मुख्य घर मिळेल. सुरेश मध्येच हसत म्हणाला, अहो बाबा, कसला खर्च? आम्ही तर तुमची मुलगी आहोत. मुलांचा खर्च तर बापाला करावाच लागतो. आता मात्र आनंदरावांचा चेहरा अधिकच कठोर झाला. ते म्हणाले, नाही, जर तुम्ही मुलाचे कर्तव्य विसरून आई वडिलांची वाटणी करायला निघाला आहात तर मी सुद्धा आज एका व्यापाऱ्याच्या भूमिकेतून बोलणार. मी एका वहीत तुम्हा दोघांच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा सर्व हिशोब लिहून ठेवला आहे. आनंदरावांनी ती वही उघडली आणि त्यांनी ती वाचायला सुरुवात केली. तुमच्या जन्माच्या वेळी दवाखान्याचा खर्च, तुमचे कपडे, तुमचं शिक्षण, तुमचं आजारपण, तुमच्या लग्नाचा खर्च हे तर सोडाच, पण लहानपणी जेव्हा तुम्ही आजारी पडायचात तेव्हा मी आणि तुमच्या आईने जागून काढलेल्या रात्री, तुमच्यासाठी मारलेल्या आमच्या इच्छा आणि आजवर तुम्हाला भरवलेला अन्नाचा प्रत्येक घास, या सगळ्याची किंमत मी अत्यंत कमी लावून फक्त 25-25 लाख रुपये प्रति मुलगा अशी धरली आहे. आनंदराव मुलाच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाले, माझी अट फक्त एवढीच आहे की उद्या सकाळी जमिनीची कागदपत्रे घेण्याआधी तुम्हा दोघांनी माझ्या हातामध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये रोख ठेवायचे. ज्याच्याकडे आई वडिलांच्या कष्टाची ही परतफेड करायला पैसे नसतील त्याला या संपत्तीतील 1 इंचही जमीन मिळणार नाही. आणि हो, जर तुम्ही ही रक्कम देऊ शकला नाहीत तर माझी संपूर्ण 10 एकर जमीन आणि घर मी गावच्या अनाथ आश्रमाला दान करणार आहे. हे सगळं ऐकताच रमेश आणि सुरेश
या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. सुनांचे देखील चेहरे पांढरे पडले. रमेश काळकुतीला येऊन म्हणाला, बाबा, 25 लाख रुपये? आम्ही एवढे पैसे कुठून आणणार? तुम्ही हे काय बोलत आहात? मुलगा कधी बापाच्या कष्टाची परतफेड करू शकतो का? त्या क्षणी आनंदरावांचा आवाज हा सिंहासारखा गरजला. मग जेव्हा मुलगा बापाच्या कष्टाची परतफेड करू शकत नाही, तर त्या मुलाला बापाची वाटणी करण्याचा आणि आईवडिलांना ओझं समजून आपल्याच घराबाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला? आनंदरावांचे ते शब्द दोन्ही मुलांच्या काळजामध्ये अगदी सुरीसारखे खुपसले. आनंदराव अश्रू ढाळत पुढे म्हणाले, अरे नालायकांनो, मी आणि तुमच्या आईने स्वतः उपाशी राहून तुम्हाला मोठं केलं. कधी विचार नाही केला की रमेशवर जास्त खर्च झाला की सुरेशवर. आणि आज तुम्ही आमची वाटणी करायला निघालात. जर आम्ही आजारी पडलो तर 4-4 महिन्याची बोली लावणारे तुम्ही कोण? आम्ही म्हातारे झालो म्हणून आमचं प्रेम आणि आमचे अस्तित्व तुम्ही अर्ध तोडणार का? बापाचा तो संताप आणि आपल्या स्वतःच्या नीचपणाची झालेली जाणीव यामुळे दोन्ही मुले अगदी सुन्न झाली. त्यांना समजलं की ज्या आईवडिलांनी त्यांना शून्यातून उभं केलं त्याची किंमत लावायची लायकी त्यांची कधीच नव्हती. आईवडिलांचं कर्ज फेडणं तर दूरच, पण त्यांच्या पायाची धूळ बनण्याची देखील आपली पात्रता नाही. हे सत्याचं रूप समोर येताच रमेश आणि सुरेश चेहऱ्यावरती हात ठेवून ढसाढसा रडू लागले. दोन्ही सुनाही लाजेने खाली मान घालून उभ्या होत्या. रमेशने रांगत जाऊन आनंदरावांचे पाय धरले. बाबा, आम्हाला माफ करा. आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. पैशाच्या आणि स्वार्थाच्या मोहामध्ये आम्ही माणसे उरलो नव्हतो. सुरेशने पार्वतीबाईंच्या मांडीवरती डोके ठेवलं आणि रडत म्हणाला, आई, आम्हाला घराची वाटणी नको आणि जमीनही नको. आम्हाला फक्त तुम्ही दोघे एकत्र हवे आहात. यापुढे तुमच्या सेवेत कोणतीही कमतरता राहणार नाही, हे वचन आम्ही देतो. आनंदरावांच्या एका अटीने मुलांचा अहंकार आणि स्वार्थ आणि गर्वाचा पुरता असा चक्काचूर केला होता. त्या रात्री घराची कसलीही वाटणी झाली नाही, पण दोन भावांच्या मनातील अंतर हे मात्र कायमचं मिटलं. आनंदराव आणि पार्वतीबाईंना त्यांची मुले परत मिळाली होती. वाटणी करणारी मुले नाही, तर आईवडिलांच्या चरणी लीन होणारी मुले आता ती बनली होती. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.